नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये भारतीय TRTI, महाज्योती, सारथी, ARTI या संस्थांचे मित्रांनो जे CET एक्झाम्स आहेत तर त्या कशा पद्धतीने होणार आहेत, एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असेल, तर या एक्झामची जी मॉक टेस्ट आहे त्याच्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी या संस्थांचे CET एक्झामचे फॉर्म भरले आहेत तर त्यांनी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे। ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला bharti.in अशा पद्धतीने गुगलला सर्च करा, वेबसाईट ओपन करा। त्यानंतर इथे तुम्हाला व्ह्यू ऑल ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करा। त्यानंतर सर्व संस्थांची वेबसाईट येतील, तुम्ही ते बघू शकता। इथे बार्टीची वेबसाईट आलेली आहे, TRTI, सारथी, महाज्योती, ARTI। तुम्ही ज्या संस्थेसाठी ॲप्लिकेशन केलं असेल त्या संस्थेची वेबसाईट ओपन करा। त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर तुम्हाला इथे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथे लॉग इन करा, तुमचा इथे ईमेल ID, इथे पासवर्ड फिल करा। त्यानंतर साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथे मी ईमेल ID पासवर्ड टाकलेला आहे, या साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर तुम्ही ज्या एक्झामसाठी ॲप्लिकेशन केलेले आहेत त्या सर्व एक्झामचे नावं तुम्हाला इथे दिसतील। ओके, तुम्ही इथे बघू शकता। ज्या एक्झामचे ॲडमिट कार्ड आले असतील तर तुम्हाला इथे ॲडमिट कार्ड अशा पद्धतीने नाव दिसेल। ओके, तर ज्या एक्झामचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत त्या एक्झामचे 3 दिवसाआधी तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता। तर तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे, तुम्ही इथे बघू शकता मॉक टेस्ट, इथे लिंक ॲक्टिवेट झालेली आहे। तर तुम्हाला इथे मॉक टेस्ट लिंक यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। तर तुम्ही इथे बघू शकता CET 2025-26 क्लिक हेअर टू गेट लॉग इन क्रेडेन्शियल्स यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे एक रोल नंबर, पासवर्ड आणि पिन दिसेल, तर हा नोट करून घ्यायचा आहे। तर हा तुम्हाला लॉग इन करण्यासाठी लागणार आहे। तर तुम्हाला इथे प्रॅक्टिस म्हणून इथे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हा दिलेला आहे, तर तुम्ही हा नोट करून घ्या। आणि त्यानंतर स्टार्ट एक्झाम यावरती क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्ही रोल नंबर, पासवर्ड आणि पिन इथे फिल करा। आता जो तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेला होता तो रोल नंबर, पासवर्ड, पिन इथे फिल करा। त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर तुम्हाला इथे रोल नंबर, फर्स्ट नेम, त्यानंतर एक्झामचं नाव अशा पद्धतीने माहिती दिसेल, स्टार्ट डेट, स्टार्ट टाईम, त्यानंतर लँग्वेज। तर इथे तुम्हाला स्टार्ट एक्झाम यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर उजव्या साईडला तुम्हाला इथे डेट दिसून जाईल, त्यानंतर इथे टाईम दिसून जाईल, तुमची एक्झाम किती मिनिटाची आहे तुम्हाला इथे मिनिट दिसून जातील। ओके, तर आता आपण IBPS एक्झामची मॉक टेस्ट इथे ओपन केलेली आहे, त्यामुळे इथे 1 तास आलेला आहे। ओके, तर तुम्हाला इथे क्वेश्चन दिसेल, त्याखाली तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील, तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जो ऑप्शन बरोबर असेल तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर इथे आपण एक्झाम्पल म्हणून बघूया। ओके, त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर पुढचा प्रश्न ओपन होईल। ओके, तर जो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे तो ऑटोमॅटिक इथे ग्रीन होऊन जाईल, तुम्ही इथे बघू शकता। इथे तुम्हाला क्वेश्चन पॅलेट दिलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर जो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे तो इथे ग्रीन होऊन जाईल, जो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार नाहीत तो इथे रेड कलरमध्ये तुम्हाला दिसून जाईल। ओके, तुम्ही जर डायरेक्ट सॉल्व्ह न करता जर नेक्स्टवरती क्लिक केलं तर ऑटोमॅटिक इथे रेड येऊन जाईल। ओके, तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर तुम्ही जर एखादा प्रश्न जर बघितलाच नाही तर तुम्ही ऑटोमॅटिक ते ऑटोमॅटिक इथे नॉट विजिटेड अशा पद्धतीने येऊन जाईल। ओके, अशा कलरमध्ये येऊन जाईल। त्यानंतर तुम्ही जर एखादा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा नसेल पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही हा प्रश्न शेवटी सॉल्व्ह करू शकता, तुम्ही ते फ्लॅग ऑप्शनमध्ये क्लिक करा। ओके, तर ऑटोमॅटिक इथे फ्लॅग येऊन जाईल। 3 नंबरच्या प्रश्नाला तुम्ही इथे बघू शकता। जर तुम्हाला शेवटी टाईम भेटला तर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता। ओके, त्यानंतर तुम्ही जर एखादा प्रश्न सॉल्व्ह केला असेल, ओके, तुम्हाला जर वाटत असेल की हा प्रश्न चुकीचा आहे, तुम्ही ते क्लिअर रिस्पॉन्स यावरती क्लिक करू शकता किंवा तुम्ही ते ऑप्शनसुद्धा चेंज करू शकता अशा पद्धतीने। ओके, त्यानंतर तुम्हाला जर डायरेक्ट 15 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल
तुम्ही डायरेक्ट यावरती क्लिक करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट 15 नंबरच्या प्रश्नाला येऊ शकता. तर तुम्ही इथे क्लिक करून तुम्ही कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर तुमचा टाईम संपल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची एक्झाम सबमिट होऊन जाईल. ओके, तर आता आपण IBPSची एक्झाम इथे ओपन केलेली आहे, त्यामुळे इथे 1 तास आलेला आहे. तर तुम्ही जर दुसऱ्या एक्झामचा फॉर्म भरला असेल तर त्या एक्झामनुसार तुम्हाला जो टाईम दिला असेल तर तो टाईम इथे येऊन जाईल. ओके, तुम्ही जर UPSC किंवा MPSC राज्यसेवेचा फॉर्म भरला असेल तर इथे 2 तास येऊन जातील. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ते ही मॉक टेस्ट सॉल्व्ह करू शकता. तुम्ही जर एक्झामचा सिलेबस बघितला असेल तर या PDF मध्ये तुम्हाला सर्व एक्झामची माहिती दिलेली आहे. तुम्ही जर UPSC एक्झामचा फॉर्म भरला असेल तर 100 प्रश्न असणार आहेत. ओके, 100 गुण असणार आहेत. त्यानंतर 2 तास वेळ असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग इथे नसणार आहे. ओके, तर मित्रांनो या CET एक्झाम्सला कोणत्याही एक्झामला इथे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. MPSC राज्यसेवा 100 प्रश्न 100 गुण असणार आहेत. 2 तास वेळ असणार आहे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ओके, त्यानंतर MPSC अभियांत्रिकी एक्झाम 2 तास असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत. 100 गुण असणार आहेत. त्यानंतर MPSC न्यायिक सेवा 2 तास 100 प्रश्न 100 गुण असणार आहेत. ओके, तर अशा पद्धतीने सर्व एक्झामचा इथे तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत. स्टाफ सिलेक्शन 100 प्रश्न 100 गुण असणार आहेत. 1 तास वेळ असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ओके, त्यानंतर आताच आपण IBPS एक्झामबद्दल माहिती बघितलेली आहे. 100 प्रश्न असतील, 100 गुण असतील, 1 तास वेळ असेल. ओके, त्यानंतर पोलीस भरतीसाठी 100 प्रश्न असतील, 100 गुण असतील, 1.5 तास वेळ असेल. म्हणजे तुम्हाला 90 मिनिटे इथे वेळ असणार आहे. ओके, तर एक्झाम टू एक्झाम मित्रांनो तुमचा हा टाईम चेंज होणार आहे. ओके, तुम्ही जे एक्झामचा फॉर्म भरला असेल त्यानुसार तुम्ही इथे टाईम बघू शकता. MPSC गट ब आणि गट क साठी 100 प्रश्न असणार आहेत. 100 गुण असणार आहेत. 1 तास वेळ असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने सर्व एक्झामची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. तर कोणत्याच एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके, तर मित्रांनो आहे तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. तर अशा पद्धतीने आपण इथे मॉक टेस्टबद्दल माहिती बघितलेली आहे. ओके, आहे तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. तुम्ही या मॉक टेस्टची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला एक्झाम लागल्यानंतर कोणतेही कन्फ्युजन होणार नाही. त्यामुळे तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा. तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.